मित्रांनो, प्रेम म्हणजे एक सुंदर भावना, पण कधी-कधी ती वेड बनून जाते आणि मग उरतो फक्त रक्ताने माखलेला शेवट. ही गोष्ट आहे बेळगावच्या ऐश्वर्या आणि प्रशांतची. त्यांचं प्रेम स्वप्नासारखं होतं, पण हळूहळू ते एकतर्फी ओढाताणात बदलून गेलं. शंका, संशय, ताबा आणि वेडसर प्रेम. आणि या प्रेमाचा शेवट असा झाला की संपूर्ण शहरच हादरून गेलं. ही कहाणी तुमच्या हृदयाचा ठाव घेईल, पण शेवट अंगावर काटा आणणार आहे. ही स्टोरी पूर्ण ऐका, पूर्ण पहा, तरच तुम्हाला यामधील दडलेलं प्रेमाचं सैतान दिसेल. तुमच्या प्रतिक्रिया या कमेंटमध्ये नक्की सांगा. चला स्टोरीकडे बघूया. ऐश्वर्या 19 वर्षाची तरुणी, साधी स्वप्न पाहणारी. तिच्या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं तिला होतं. शिकून सवरून करिअर घडवायचं होतं. आणि याच दरम्यान त्याच्या आयुष्यात आला प्रशांत. वय वर्ष 29, देखणा प्रभावी व्यक्तिमत्व असलेला मुलगा. प्रशांतचं बोलणं, त्याचा रुबाब, त्याचं ऐश्वर्याला जपणं या सगळ्यांमुळे ती पूर्णपणे त्याच्यावर हरवून गेली होती. त्याचं नातं दिवसेंदिवस गहिरत होत चाललं होतं. दोघेही फिरायला जायचे, गप्पा मारायचे, गोड गोड प्रेमाच्या गोष्टी करायचे, एकमेकात रमून जायचे. ते एकमेकांना म्हणायचे, "प्रशांत, हे प्रेम कायम असंच राहील ना?" "हो, तुझ्याशिवाय मग कोणीच यात मध्ये नसणार आहे." पण प्रेमाच्या या सुंदर प्रवासात काही काळ सावलीचा येऊन जातो आणि तो गडद व्हायला चालू होतो. प्रशांतचं ऐश्वर्याबद्दल प्रेम आता स्वामीमत्वामध्ये बदलून गेलं होतं. तो तिच्यावर कंट्रोल ठेवायला चालू करतो. तू कोणाशी बोलतेस, कुठे जातेस, कोणाशी हसतेस, कोणाशी गप्पा मारतेस, तिचं सारखं फोन चेक करणं, मित्रांवर संशय घेणं, तिच्या घरच्यांपासून तिला तोडण्याचा प्रयत्न करणं, हे सगळे डाव प्रशांत आता तिच्यासोबत खेळायला चालू करतो. सुरुवातीला ऐश्वर्याला वाटते की तो काही माझी फक्त काळजी घेतोय, पण नंतर तिला जाणीव झाली की ही प्रेम नाही, तर ही तर त्याची कैद होत चालली आहे. मग ती तिला कधी-कधी बोलायची, "प्रशांत, असं नको करू. मला माझं स्वप्न हवंय. मला माझा स्पेस हवाय. तू फक्त माझा आहेस, ऐश्वर्या." असं ती तिला उत्तर द्यायचा. तिला गुदमरायला लागलं होतं आणि अखेर तिनं मागे हटण्याचा निर्णय घेतला. नकार स्वीकार्यार्ह त्याला नव्हता. गेल्या काही महिन्यापासून ऐश्वर्या प्रशांतपासून अंतर ठेवू लागली होती. ती आता स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यायला लागली होती. तिला पुढे जायचं होतं. पण प्रशांतला हे अजिबात आवडत नव्हतं आणि ते मान्यही नव्हतं. तो तिला म्हणायचा, "तू आता माझ्यापासून दूर होत चालली आहेस." ती म्हणायची, "प्रशांत, तू समजून घे. माझं आयुष्य आहे. मला जरा ते घडवायचं आहे." पण प्रशांतच्या मनात ठरवलं होतं प्रशांतनं की ऐश्वर्या माझी नसणार तर मग ती कोणाचीच नसणार. आणि अखेर तो तसा दिवस उजडतोय. त्या दिवशी प्रेमाचा शेवट रक्ताच्या थरोड्यात होतो. त्या दिवशी प्रशांतने ऐश्वर्याला भेटण्यासाठी बोलवलं. "ऐश्वर्या, फक्त एकदा भेट. शांतपणे बोलूया." ऐश्वर्या विचारात पडली. पण तिला वाटले की कदाचित सगळं नॉर्मल होईल. तो तिला बाहेर बोलवणार होता. मग ऐश्वर्या म्हणली की "माझ्या घरचेच बाहेर जाणार आहेत. त्यापेक्षा तूच माझ्या कुठं बाहेर भेटण्यापेक्षा तू माझ्या घरी ये." बेळगावच्या खासबाग सर्कलजवळ एका तिच्या घराजवळ भेटण्याचा निर्णय ते घेतात. ऐश्वर्या घरात आतच असते. प्रशांत येतो, बेल वाजवतो. ऐश्वर्या जाऊन दरवाजा उघडते. प्रशांत तिला पाहून स्मित हास्य करतो, जाऊन खुर्चीवर बसतो आणि ऐश्वर्या इकडं चहा आणायला त्याला आत जाते. चहा घेऊन परत आल्यावरती तो तिला विचारतो, "तू माझ्यावर खरं प्रेम केलंस का?" प्रशांतने संतापणे तिला विचारलं. "प्रशांत, तुला काय झालंय? आपण शांतपणे बोलूया." पण प्रशांतच्या डोळ्यात प्रेम नव्हतं. तिथं फक्त भीती, क्रोध आणि दुःख होतं. तो तिला जवळ घेऊ लागला. तिने त्याला दूर केलं. "प्रशांत, असं करू नकोस. हे बरोबर नाही." त्याने तिला जबरदस्तीने पकडलं. "मी तुला जीव लावला ऐश्वर्या, पण तू मला सोडून जाणाऱ्याला बसलीस." तिथं धडपड तिला केली. तिचा झटापट त्या दोघांमध्ये झाली आणि ती झटापट अधिकच आक्रमक झाली. तेवढ्यात त्याने पिशवीतून चमकणारा चाकू बाहेर काढला आणि वाक्य बोललं, "तू जर माझी नसशील तर कोणाचीच होणार नाहीस." ऐश्वर्याने मागं जाण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत प्रशांतनं छातीवरती त्या धारदार शस्त्राने वार केला. "प्रशांत, प्रशांत" असं म्हणूपर्यंत तो एकावर एक घाव तिच्यावरती घालत गेला. घाव इतके जोरात होते की तिचे काही शरीराचे भाग तुटून खाली पडले. पण त्याने पुन्हा पुन्हा वार करायला चालूच केला होता. इतक्यात रक्ताच्या थेंबांनी ती खोली लाल होऊन बसली. ऐश्वर्या शेवटचा प्रयत्न केला, पण तिची शक्ती कमी पडली होती. काही क्षणातच ती शांत झाली. तिचे डोळे अर्धवट उघडे होते, जणू तिला त्याला प्रश्न विचारता की "प्रशांत, का केलंस हे?"
प्रशांतच्या डोक्यात आता एकच विचार घोळत होता, मी तिच्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. मग त्याने तो चाकू उचलला आणि स्वतःच्या नरड्यावरती फिरवून टाकला. खोल जखमेमुळे प्रशांतचा रक्तस्रावामुळे जागीच तिथं मृत्यू झाला आणि ते घर रक्ताच्या गंधाने संपूर्ण ग्रासून गेलं. सायंकाळी ऐश्वर्याच्या घरातले दार उघडून पाहतात. जे दिसतं ते पाहून त्यांनी जोरात हंबरडा फोडायला चालू करतात. घराच्या मध्यभागी रक्ताचा सडा पडला होता आणि आईच्या हृदयातून निघणाऱ्या किंचाळ्या त्या रक्तात विलून गेल्या होत्या. मित्रांनो, हे खरं प्रेम होतं का? नाही, हे प्रेम नव्हतं. हा ताबा, संशय आणि आंधळ्या वेड्याचा परिणाम होता. प्रेम हे निस्वार्थ असतं, पण जिथे स्वामित्वाची भावना जागृत होते तिथं प्रेम मरलं जातं. या घटनेनं पुन्हा एकदा एक प्रश्न उभा केला, प्रेम म्हणजे जीव लावणं की जीव घेणं? तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाच्या प्रेमाला तुम्ही काय नाव द्याल? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं मत कळवा आणि अशाच सत्य घटनांसाठी राजा जुरमला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.